फ्रेंड्स, अर्लियर आपण बोलत होतो की काही बेसिक आयडिओलॉजी लर्न करणं गरजेचं. व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट बघणार आहोत की नेमकं आपण जे प्रोनाऊन्स करतो किंवा आपण जे उच्चार करतो, आपण जे वाचतो, जे बोलतो, जे इतरांना सांगतो, ते स्पष्टपणे कसं येईल. आणि फक्त इंग्लिश लँग्वेज साठी नाही, ओव्हरऑल तुम्ही जे काही स्पीच देणार आहात, जे काही रिडिंग करणार आहात, जे काही वाचणार आहात, ते पुढच्या व्यक्तीपर्यंत स्पष्टपणे जावं, यासाठी टंग ट्विस्टर नावाची एक कन्सेप्ट आहे. आता टंग ट्विस्टर्स म्हणजे काय, तर आपली जी अनावश्यक ठिकाणी घसरते, तर ती घसरू नये म्हणून आपण एका ट्विस्टरची प्रॅक्टिस करणार आहोत. तो टंग ट्विस्टर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. लेट्स सी, दिस इज द टंग ट्विस्टर. आता हा टंग ट्विस्टर आहे रेड लॉरी येलो लॉरी. हाऊ वी विल प्रॅक्टिस इट, याची कशी प्रॅक्टिस करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. बिफोर गोईंग अहेड, जस्ट लुक ॲट दिस, की या टंग ट्विस्टरची प्रॅक्टिस करताना साधारणपणे दिवसात 5-1 मिनिट आणि पुढची 10-12 दिवस तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची. ती करत असताना कशी करायची, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, असं स्लोली म्हणायला सुरुवात करा. आणि मग तीच टेम्परामेंट ठेवून पुढे फास्ट म्हणायचे, जसं की रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी. सो अशा पद्धतीनं हा एक टंग ट्विस्टर किंवा याच्यासाठी अनेक टंग ट्विस्टर्स आहेत. कुठलाही एक टंग ट्विस्टर तुम्ही पुढची 10-12 दिवस 5-5 4-5 मिनिट जर प्रॅक्टिस केला तर तुमचं प्रोनाउन्सिएशन उच्चार हे कुठल्याही लँग्वेजचे, नॉट ओनली फॉर इंग्लिश, कुठल्याही स्पीचचे एकदम प्रॉपर येणार आहे. सो दॅट इज व्हाय टंग ट्विस्टर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. थँक्यू.